बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। 6,000 रुपये एकाच वेळेस खात्यात, पण आधी या 3 अटी पूर्ण कराव्या लागणार। नमस्कार, आजच्या या विशेष सत्रात स्वागत आहे। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जे लाखो शेतकरी कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा आणि तातडीचा आहे। हा विषय फक्त पैशाचा नाही, तर वेळेवर योग्य ती प्रतिक्रिया पूर्ण करण्याचा आहे। थेट मुद्द्यावर येऊया। राज्य आणि केंद्र सरकारचा हा खरोखरच एक ऐतिहासिक निर्णय म्हणता येईल, कारण की लक्षात घ्या, पात्र लाभार्थ्यांची तब्बल 6,000 रुपयांची एक मोठी रक्कम वाट बघती। एक मोठी रक्कम एकाच वेळी मिळण्याची ही संधी खरंच दुर्मिळ आहे, पण त्यासाठी योग्य ती प्रशासकीय पूर्तता करणं तेवढंच गरजेचं आहे। हेक्टरी 6,000 रुपये हे गणित अगदी सोपं आहे। यात केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा 24वा हप्ता आहे आणि त्याचे 2,000 रुपये मिळतील। त्यासोबतच राज्य सरकारची नमो शेतकरी योजना, जिचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता प्रलंबित झालेला आहे, असे प्रत्येकी 2,000 रुपये तुम्हाला, म्हणजेच की 4,000 रुपये। मुंबईतील मंत्रिमंडळ बैठकीत ठरल्यानुसार हे तिन्ही हप्ते आता एकत्र, म्हणजेच की थेट 6,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। फक्त 30 ते 35 मिनिटे। होय, अगदी बरोबर ऐकले। पूर्वीसारखं महिने आणि महिने वाट पाहण्याचे काम आता राहिले नाही। प्रणाली एकदा सुरू झाली की इतके कमी वेळात तुमचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता यातली सर्वात भारी गोष्ट म्हणजे ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा DBT सिस्टम आहे। सरकारी तिजोरीतून पैसे निघाले की थेट बँक खात्यात, म्हणजे कोणताच अडथळा नाही, वाट बघण्याची गरज नाही। वितरण सुरू होताच अवघ्या काही मिनिटात संपूर्ण रक्कम सुरक्षितपणे पोहोचते। हा डिजिटल व खरोखरच थक्क करणारा आहे। आता बघा, तंत्रज्ञानाचा हा वेग तेव्हाच कमी होईल जेव्हा प्रशासकीय पातळीवर सर्व काही ओके असेल। तर आता या पात्रतेचे नियम नेमकं काय आहे हे समजून घेऊया। आता या महाहप्त्यासाठी पात्र कोण आहे आणि अपात्र कोण आहे, एकदम सरळ हिशोब करा। आणि त्यानंतर आधीचे हप्ते मिळाले आहेत ते एकदम सेफ झोनमध्ये आहेत। ज्यांना पूर्वी हप्ते आलेले आहे, पण ज्या मागील हप्ते रखडलेले किंवा खात्यात काही तांत्रिक त्रुटी असतील, त्या मात्र प्रक्रियेतून बाहेर फेकले जाऊ शकतात। हे ठळक नियम माहीत असल्यास हवेत अधिकृत चेकलिस्ट बघितली तर एक गोष्ट स्पष्ट होते। ज्यांना PM किसानचा 23वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा आणि 8वे हप्ते मिळाले, त्यांना हा 6,000चा हप्ता रस्ता क्लिअर होऊन जाईल। पण ज्याच्या खात्यात कोणतीही तांत्रिक अडचण आहे, त्यांचे पैसे मात्र अडकू शकतात। ही एक अतिशय स्पष्टपणे सीमारेषा आखून दिलेली आहे। वेळ खूप कमी आहे आणि नियम अत्यंत कडक आहे। त्यामुळे आता थेट त्या नियमावलीकडे वळूया, जिथे तातडीने ॲक्शन घेणं गरजेचं आहे। ते 3 प्रशासकीय कुलूप आहेत जे उघडल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही। पहिली स्टेप आहे फार्मर ID कार्ड मिळवणे, आणि दुसरी स्टेप आहे KYC पूर्ण करणे, आणि तिसरी सर्वात महत्त्वाची स्टेप आहे बँक खाते आधार कार्डाशी लिंक करणे। या 3 अटी पूर्ण केल्याशिवाय पुढचे कोणतेही प्रोसेस होणार नाही आणि होऊ शकणार नाही। इथे वरतून अगदी स्पष्ट निर्देश आहेत की बरं का, जोपर्यंत ही 3 डिजिटल कुलूप बंद आहेत तोपर्यंत खात्यात 1 रुपया जमा होणार नाही। ही कोणती विनंती नाही, तर एक कडक नियम आहे। आणि या कुलूपाच्या चाव्या, म्हणजेच की कागदपत्राची पूर्तता, तर यातला सगळ्यात मोठा क्रिटिकल केअर पॉईंट आहे, म्हणजेच की डिजिटल फार्मर ID कार्ड मिळणे। ज्याच्यासाठी हे कार्ड नाही त्यांना हा हप्त्याचा लाभ मिळणार नाही, व त्यामुळे प्रत्येकाने आपले स्टेटस चेक करा। कार्ड नसेल तर वेळ न दवडता आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन ते बनवून घ्या, नाहीतर दोन्ही योजनेचे पैसे तिथेच थांबतील। दुसरं अनिवार्य काम म्हणजे KYC पूर्ण करणं बऱ्याचदा होतं आणि त्याचं इथे अडकलेलं KYC अपूर्ण असल्याने पैसे पेंडिंग राहतात। स्मार्टफोन करून किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन हे लगेच अपडेट करून घेणं महत्त्वाचं आहे। लक्षात असू द्या, KYC पेंडिंग असेल तर 6,000 पैकी 1 रुपया हातात पडणार नाही। तिसरं आणि या संपूर्ण व्यवस्थेचा कणा असलेलं काम म्हणजे आधार, मोबाईल आणि बँक खात्याची जोडणी। DBT सिस्टम फक्त अशाच बँक खात्यांना पैसे पाठवते जे आधाराशी जोडलेले आहे। आधार कार्ड, मोबाईलचा नंबर आणि सर्वात महत्त्वाचं, बँकेच्या पासबुकला किंवा खात्याला जोडलेलं असणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे। ही लिंक नसेल तर पैसे ट्रान्सफर होऊ शकत नाही, आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करते।
हे यशाचा त्रिकोण काम करतो. 100% काम पूर्ण म्हणजेच की 100% लाभ. फार्मर आय डी, ई-KYC आणि आधार कार्ड जोडणे हा त्रिकोण पूर्ण असेल तरच 6,000 रुपये थेट लाभ हस्तांतरित तुमच्या खात्यावर केले जाईल. जरी बाजू अपूर्ण असली तरी त्रिकोण तुटतो आणि हातात 0 रुपये येतात. 0 ही 6,000 हे फक्त बरोबर कृतीवर अवलंबून आहे. हे सगळे नियम समजून घेतल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात या पैशाच्या वाटपाला महाराष्ट्रात कुठे आणि कशी सुरुवात होणार आहे ते बघूया. पहिल्या टप्प्यात पात्र जिल्ह्यांचा विचार केला तर यामध्ये विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे आहेत. मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, हिंगोली आणि परभणी यासोबतच उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ज्यांचे नाव यादीमध्ये आहे ते असणार आहे आणि ज्याचे 3 अनिवार्य कामे पूर्ण आहे त्यांना अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळलो आहे. येथे स्वतःच्या कागदपत्राची एकदा फायनल खात्री करून घेणं खूप गरजेचं आहे. तर आपल्या फायनल सिक्युरिटी चेकलिस्ट अशी आहे की फक्त या 3 गोष्टी तपासायच्या आहेत. 1. फार्मर आय डी कार्ड काढला आहे, ग्रीन टिक आहे की 2 KYC पूर्ण आहे, या ग्रीन टिक आहे की 3 आधार कार्ड बँक खात्याचा लिंक आहे का हे ग्रीन टिक आहे. जर तिन्ही ग्रीन टिक असेल मार्क असेल तर निश्चित राहा, तुम्हाला अवघ्या काही तासामध्ये पैसे बँक खात्यात जमा होतील. हे सर्व नियम आणि प्रोसेस बघितल्यानंतर शेवटी जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. डिजिटल प्रशासन ज्या वेगाने पुढे जात आहे आणि ही अनुमती प्रक्रिया 100% तंत्रज्ञानावर अवलंबून ठेवली गेली आहे ते पाहता आपली संपूर्ण कृषी व्यवस्था आणि तळागाळातील शेतकरी या पूर्ण पेपरलेस आणि डिजिटल आर्थिक व्यवहार खरोखरच तयार आहेत का या बदलत्या प्रवाहाचा आपण नक्की विचार करायला हवा. आजच्या या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.